एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात आहेत। गॅसची कमतरता वाढतीये अशी माहिती इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टींनी दिली आहे। जर परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईतील सर्व हॉटेल्स पुढील 2 दिवसांमध्ये बंद करावी लागू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे। कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं मुंबईसह प्रमुख शहरातील रेस्टॉरंट चालक अडचणीत आले। बंगळुरू आणि चेन्नईमधील हॉटेल व्यवसाय कोलमडलाय। यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। परिस्थिती लवकर सुधारली नाही तर पुढील 2 दिवसात शहरातील अनेक रेस्टॉरंट्स बंद होण्याची वेळ येऊ शकते असा दावा हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने केलाय। पुढील 2 दिवसांमध्ये मुंबईतील सर्व रेस्टॉरंट्सना टाळं लावावं लागू शकतं असं आहारचे अध्यक्ष विजय शेट्टींनी म्हटलंय। सध्या असोसिएशनच्या सुमारे 10 ते 20% सदस्यांना गॅस पुरवठ्याबाबत समस्यांना सामोरं जावं लागतंय। काही दिवसात 100% रेस्टॉरंट्सवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। गेल्या गुरुवार शुक्रवारपासून आम्हाला जे मिळालेले गॅस आहेत ते सध्या बंद झालेले आहेत। इंटरनॅशनल इश्यू चालू आहेत, वॉर चालू आहे, त्यामुळे आणि शुक्रवारी काही प्रमाणात मिळाले आम्हाला, पण शनिवारपासून टोटल आमचा जो पुरवठा आहे ना होता आम्हाला अजिबात येत नाही आहे। मी लोकलला आमचे जे राज्य सरकारचे आपले मंत्री आहेत जगन मुदगल साहेब सिव्हिल सप्लायचे त्यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांच्याशी पण आम्ही पाठपुरावा चालू आहे आमचा। आणि कंडिशन अशी आली आहे की भरपूर हॉटेल बंद व्हायला चालू होतील। त्यांचे काहीतरी मीटिंग आम्ही ठेवलेले आहे राज्याचे आपले जगन मुदगल साहेब त्यांच्याबरोबर, तर बघू त्यांच्याकडनं काय आम्हाला उत्तर मिळते ते। केंद्राचे निर्देश काय? तेल शुद्धीकरण प्रकल्पांना एलपीजीचं उत्पादन वाढवा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे हे निर्देश आहेत। घराघरात होणाऱ्या एलपीजी पुरवठ्याला प्राथमिकता देण्याचा निर्णय आहे। साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी 25 दिवसांचा इंटर बुकिंग पिरियड लागू। आयात केलेल्या एलपीजी मधून होणारा बिगर घरगुती पुरवठा सध्या अत्यावश्यक क्षेत्रांना। तेल विपणन कंपन्यांच्या 3 कार्यकारी संचालकांची एक समिती स्थापन। समिती रेस्टॉरंट, हॉटेल आणि इतर उद्योगांच्या प्रतिनिधींच्या तक्रारी आणि मागण्यांचा आढावा घेईल। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाल्यानं सर्वत्र गोंधळाचं वातावरण आहे। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सिलेंडरचा पुरवठा थांबलाय। जिथे सिलेंडर मिळतंय त्या ठिकाणी किमती वाढल्यात। 1750 रुपयांना मिळणारा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता 1950 रुपयांना मिळत असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे। पुरवठा कमी झाल्यामुळे व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीही वाढत आहेत। सरकार पर्यायी स्रोतांकडून एलपीजी पुरवठा वाढवण्याचाही प्रयत्न करत आहे। यासाठी अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि नॉर्वेसह अनेक देशांमधील संभाव्य पुरवठादारांचा शोध घेतला जात आहे। चेन्नई आणि बंगळुरूमधील हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी उद्या पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेण्याची शक्यता आहे। या भेटीदरम्यान गॅस पुरवठ्याबाबत ठोस तोडगा निघेल अशी आशा आहे। तर कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे, त्याच्यामुळे सिलेंडरचे दर सुद्धा वाढलेले आहेत। राज्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये सध्या काय स्थिती आहे तर गॅस पुरवठ्यावर निर्बंध आलेले आहेत, त्याच्यामुळे हॉटेल चालक जे आहेत ते व्यथित झालेत। गॅस पुरवठा विस्कळीत झालाय। मुंबई आणि पुणे त्याच्यासोबतच नागपूरमधली 3 दृश्य जी आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। पुण्यामध्ये व्यावसायिकांना एलपीजी गॅस हा आता मिळेनासा झालेला आहे आणि नागपूरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय की नागपूरमध्ये प्रत्येक सिलेंडरच्या मागे अतिरिक्त पैसे जे आहेत ते मोजावे लागत आहेत। परिस्थिती अशीच राहिली तर पदार्थांच्या दरवाढीची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। सध्या तरी हॉटेल व्यावसायिकांनी असा कुठलाही विचार केलेला नसला, मात्र आगामी काळामध्ये काय परिस्थिती उद्भवते त्यावर निर्णय घेतला जाईल असं हॉटेल व्यावसायिकांकडून सुद्धा सांगितलं जात आहे।